जय गुरुदेवच्या घोषणांनी घुमलं गोरक्षनाथगड. नवनाथ भक्तांसाठी आनंद वार्ता. अलख निरंजन 2025 अंक प्रसिद्ध. गोरक्षनाथ गडावर अलख निरंजन 2025 या दिवाळी अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा अतिशय श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. श्री नवनाथ देवस्थान ट्रस्ट बोल्हेगाव यांच्या वतीने आयोजित या 51व्या अंकाचं प्रकाशन होताच जय गुरुदेव अलख निरंजन या घोषणांनी संपूर्ण गड दणाणून गेला. श्री नवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाग्यश्री सुळे, सचिव मदन आढाव, खजिनदार दिलीप भालसिंग, मच्छिंद्र महाराज नेहे, नाथपंथी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला भक्तीचा ओलावा लाभला. तसेच गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम, उपाध्यक्ष जयराम कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, सरपंच जालिंदर कदम आणि सदस्य तुकाराम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भक्तिमय सोहळा संपन्न झाला. पारंपरिक मंत्रोच्चार आणि नाथपंथीय संस्कृतीच्या गजरात अलख निरंजन 2025 अंकाचं प्रकाशन होताच वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. पुढील भागात या अंकातील गूढ कथा आणि भक्तिमय लेखांचा उलगडा होणार आहे. पण या गोरक्षनाथ गडावरती दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी इथं सगळे आपण आलेलो आहोत आणि ह्या दिवाळी अंकातून सद्गुरू श्री देवनाथ महाराजांनी नाथकार्य कसं करायचं, नाथकार्याचे उद्दिष्ट काय आणि नाथकार्यातून समाजाला काय मिळणार आहे, हे सगळं या दिवाळी अंकामध्ये दिलेलं आहे. हा अंक सर्व नाथ भक्तांच्या माहितीसाठी आणि नाथ भक्तांना नाथ संप्रदायाची माहिती मिळण्यासाठी हा दिवाळी अंक महाराजांनी सुरू केला होता. या अंकातून देवनाथ महाराजांनी हठयोग हा नाथ संप्रदायाची सगळ्यात मोठी साधना या दिवाळी अंकातून महाराजांनी दिली. हा दिवाळी अंक सगळ्यांनी घेऊन आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा अशी मी सगळ्या नाथ भक्तांना विनंती करतो आणि आदेश. आज गोरक्षनाथ गड येथे श्री गोरक्षनाथ कमिटीचे अध्यक्ष माननीय शंकररावजी कदम आणि सगळे ट्रस्ट मंडळ आज नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टचा 51वा दीपावली अंक अलख निरंजन 2025 हे गोरक्षनाथ गडावर एकदम आनंदात साजरा झाला. हा सोहळा म्हणजे विशेष सोहळा मी मानतो, आमची संस्था मानते, कारण सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराजांनी इथे स्वतः शिबिरं घेऊन, हठयोग शिबिर घेऊन इथे स्वतः त्यांचे पदस्पर्श झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या अंकाला विशेष महत्त्व आहे. आमच्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय राजश्रीताई सुळे, खजिनदार दिलीप भाऊ भालसिंग आणि सर्व आमचे ट्रस्ट मंडळी यांनी प्रचंड मेहनत करून हा 51वा दीपावली अंक चांगल्या पद्धतीने आज नाथ भक्तांसमोर सादर केलेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन का हा अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ विशेष अंक आहे, हा सगळ्यांनी वाचकांनी घ्यावा आणि याच्यातून नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद. आनंद सद्गुरू देवेंद्रनाथ महाराजांनी सुरू केलेला हा जो नाथपंथाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अंक अलख निरंजन याच्या माध्यमातून महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संपूर्ण जगामध्ये नाथपंथाचा जो उत्कर्ष आहे, ज्या मनामध्ये अंधश्रद्धा होत्या त्या दूर करण्याचं हिमालया एवढं काम केलेलं आहे आणि संपूर्ण जीवन महाराजांनी नाथचरणी अर्पण करून त्या आपल्या संसाराची होळी करून त्याची राख कपाळाला लावून हे नाथकार्य केलेलं आहे. हे कोणासाठीही नाही, ते अवतारीच होते आणि याच कार्यासाठी आलेले होते. आणि आपण आज पाहतो की तेव्हापासून जे सुरू झालेलं नाथकार्य दिवसेंदिवस आज वाढतच आहे आणि त्याचीच कृपा शिवगोरक्षांच्या माध्यमातून आपणा सर्वांवर होत आहे आणि महाराजांनी संपूर्ण नवनाथांचं काम केलेलं आहे, असं कोणाचंच नाही. आणि ते याच कार्यासाठी संपूर्ण नवनाथांची शक्ती त्यांच्यामध्ये होते. असे देवेंद्रनाथ महाराजांचं जे कार्य आहे ते आपले सर्व मंडळी करत आहेत. त्यांना आणि आपणा सर्वांनाही या नाथांच्या भूमीमध्ये या अलख निरंजन दीपावली अंकाच्या निमित्ताने सर्व महेंद्रनाथांच्या नाथसेवेच्या परिवाराच्या वतीने ज्यांनीही बाबांच्या नंतर संपूर्ण जीवन नाथकार्यासाठी वाहिलं अशा
सद्गुरू महेंद्रनाथांचा आज या ठिकाणी मी उल्लेख करून बाबांच्या चरणी नमस्कार करतो. जय गुरुनाथ देवेंद्रनाथ सद्गुरुनाथ महेंद्रनाथ. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.